महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत बीएमसी क्लर्कचा रिझल्ट आतापर्यंत लागलेला नाही आहे. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे सगळं म्हणतात, पण सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी पण आली नाही. याचे कारण काय थोडंसं आपण विचार करूया. कारण मार्चमध्ये इलेक्शन आहे, त्याच्या पहिले सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी ही यायला हवी होती पण आलेली नाही आहे. तर आपली एक्झाम होऊन बरेच दिवस झालेले आहे. आपली एक्झाम 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024च्या दरम्यान झालेली मित्रांनो. तुम्ही बघू शकता एक्झाम होऊन भरपूर दिवस झालेले आहे आणि आपली जी आन्सर की आली होती ती 16 डिसेंबरला आली होती मित्रांनो. तर तुम्ही विचार करा किती दिवस झालेले आतापर्यंत. 16 डिसेंबरला आल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शनची डेट होती मित्रांनो. ऑब्जेक्शन घेण्याची डेट होती लास्ट 16 डिसेंबर टू 22 डिसेंबर पर्यंत. तर आता 22 डिसेंबर झालेले मित्रांनो आणि सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीची वेळ हे सगळे मित्र आपले बघत आहेत, तरी पण सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आतापर्यंत आलेली नाही आहे. त्याचे कारण काय असतं ते थोडक्यात आपण माहिती घेऊ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर इलेक्शन मार्च आहे, तर आज सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येण्याची फरवरी लास्ट वीकपर्यंत आपण उम्मीद करून चालू शकतो. कारण आपण खूप कॉल केलेले आहे, BMC मध्ये जाऊन माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणी मुंबईला किंवा मुंबईच्या जवळ असाल तर थोडी इन्क्वायरी करा, कारण खूप मित्र आपले हे रखडलेले. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी कधी येणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे. तर मार्चच्या पहिले झालं तर बेस्ट होईल. तरी पण बघा 22 डिसेंबर आणि आज किती तारीख आहे मित्रांनो, 23 जानेवारी. ठीक आहे. तर 23 जानेवारी पूर्ण 1 महिना झालेला आहे मित्रांनो. 1 महिना हे उलटून गेलेला आहे. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीला एवढा वेळ लागत नाही. आपण भरपूर एक्झाम बघितला तर 20 दिवस 15 दिवस मध्ये होऊन जाते. त्याच्यानंतर आता 1 महिना झालेला आहे तरी सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आली नाही आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, एक तर माहिती घ्यावं लागेल, सगळे मिळून जावं लागेल, विचारपूस करावं लागेल. तर मी तर म्हणतो सगळे मिळून जाऊ, विचारू काय झालं काय चाललंय. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपण आवाज उठवला तरच काहीतरी होणार आहे. तर तुम्ही आपल्या RK स्टडी हब एक टेलिग्राम चॅनल मी ओपन केलेलं आहे. आपल्या टेलिग्रामवर तुम्ही जाऊन त्याला जॉईन व्हा. आपण तिथं डिस्कशन करू, कधी जायचं काय जायचं, विचारायचं कसं विचारायचं, त्याच्यावर माहिती घेऊ मित्रांनो. तरच काहीतरी होणार आहे. नाही तर असं किती दिवस उलटून जातील सांगता येत नाही. त्याच्यानंतर मार्चमध्ये तर इलेक्शन आहे मित्रांनो. मार्च 2025 हे BMCचं इलेक्शन होणार आहे मित्रांनो. BMCचं जे इलेक्शन आहे 2025 मध्ये मार्चमध्ये स्टार्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर पेंडिंगमध्ये पडणार आहे. तर रिझल्ट कधी का नाही लागत, पण सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आतापर्यंत यायला हवी होती मित्रांनो, ती पण आलेली आहे. तर तुम्हाला तुमचे काय मत आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन तुम्ही तुमचे मत नोंदवा, आपण त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवू. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.